नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा व संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, तर कधी आणि किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं लाईक करून म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते। संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघावी विनंती। कळकळीची कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना आहे। स्क्रीन होऊ शकता, शेतकऱ्यांनी तब्बल 2.5 कोटी रुपयाची देणी थकली। नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात विकला जातो, त्याचबरोबर टोमॅटो सुद्धा विकला जातो आणि मोठ्या प्रमाणात टोमॅटो आणि कांद्याची आवक येत असते। दरम्यान व्यापाऱ्यांनी या ठिकाणी टोमॅटो खरेदी करून देखील पैसे दिले नसल्याचा शेतकरी आक्रमक झाले आहे। दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव बसवंत या बाजार समितीत अंतर्गत व्यापाऱ्यांना टोमॅटोची खरेदी केली होती, मात्र त्यांनी शेतकऱ्यांना तब्बल 2.5 कोटी रुपये देणी थकवली आहे। त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। दरम्यान आंदोलन सुरू झाल्याचे व्यापारी काही निर्णय घेता का हे पाहणे देखील महत्त्वाचं ठरलं आहे आणि अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे। पैसे मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार। बाजार समितीच्या प्रशासनाच्या विरोधात यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या आहे। पैसे भेटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केल्याचा तणाव निर्माण झाला आहे। सध्या टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले आहेत, कारण त्याने मोठ्या प्रमाणात पैसे व्यापाऱ्यांनी थकवले आहेत। त्यामुळे आज नाशिकच्या बाजार समितीमध्ये पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। शेतकऱ्यांनी थेट कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत। तसेच लिलाव बंद पडल्यानंतर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन देखील सुरू केलं आहे। अशा प्रकारची ही महत्त्वाची आणि मोठी घडामोड आहे, अपडेट आहे, जी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे। तुम्ही सुद्धा महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून। धन्यवाद मित्रांनो। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, व्हिडिओची माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट शोधपर्यंत इथेच थांबतो आहे। जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा का माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट शोधपर्यंत इथेच थांबतो आहे। जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। सबस्क्राईब नक्की